शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेच्या वतीने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सध्या शहरातील विविध केंद्रांवर सुरू आहे। या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अनुपस्थित कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे। डांगे यांनी सांगितले की जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी महापालिका क्षेत्रात एकूण 688 HLB निश्चित करण्यात आले आहेत। नागापूर परिसरात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून 3 जणांनी चांगलाच गोंधळ घातला। दगडाने आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याने एक महिला जखमी झाली असून वाहन व दरवाजेची तोडफोड करून नुकसान केले आहे। जयश्री बाबासाहेब भाकरे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी ब्रिजेश राजेश सूर्यनारायण यांनी शनिवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महसूल खाते हे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करते, त्यामुळे जुन्या महसूल कायद्यांमधील क्लिष्ट प्रक्रिया कमी करून सर्वसामान्यांना जलद न्याय देण्यासाठी कायदे बदलण्यात येत आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची थेट सोडवणूक करण्यासाठी शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आयोजित जनता दरबारात ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शैलेश हिंगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते। केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात PM ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली। केडगाव येथे PM ई-बस साठी चार्जिंग स्टेशन व बस डेपो करण्यात येत असून डेपोचे काम अंतिम टप्प्यात आहे। काम पूर्ण झाल्यानंतर शहराला पहिल्या टप्प्यात 20 बस मिळणार आहेत। PM ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने 16 ऑगस्ट 2023 रोजी 20,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। त्यातून 169 शहरांना तब्बल 10,000 ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। अहिल्यानगर महापालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी दर महिन्याला सुमारे 40 लाखाचा खर्च करीत आहे। मनपाच्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्र व 18 आरोग्यवर्धिनी केंद्रांवर अवघ्या 10 रुपयांचा उपचार सुविधा व मोफत तपासण्या उपलब्ध आहे। चांगल्या प्रतीची औषधं व अनुभवी डॉक्टरांस उपलब्ध आहे। असे असतानाही नागरिक खासगी दवाखान्यात जाताना दिसत आहेत, त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।